गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? अभ्यास चालू आहे. ठीक आहे. आज आपण नवीन रेसिपी शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघा. आजच्या रेसिपीसाठी साहित्य बघा, हे ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले, हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवा बघा. फर्स्ट फॉर्म्युला काय? साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी काय असतो? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ज्यांचा मॅथमॅटिक्स आहे त्यांना हे माहिती आहे, किंवा तुमचं ऑलरेडी हे झालेले फॉर्म्युले, तरी पण आपल्याला हे आजच्या जी रेसिपी आपण बनवणार आहे त्यासाठी हे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. ओके. दुसरा फॉर्म्युला बघा, साइन ए मायनस बी. सेम लिहायचं, फक्त इथं काय द्यायचं? मायनस साइन. नंतर तिसरा बघा, कॉस ए प्लस बी. मग कॉस ज्यावेळेस येईल कॉस लिहायचं, आणि ज्यावेळेस इथं प्लस असेल ना, इथं काय करायचं? मायनस. नंतर चौथा जो असणार आहे, कॉस ए मायनस बी. सेम लिहायचं, फक्त इथं मायनस ऐवजी प्लस. बघा, व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला फॉर्म्युले जे लागणार आहेत, हा फोर्थ एक लागणार आहे. सॉरी, फोर्थ आणि फर्स्ट हे आपल्याला फॉर्म्युले लागणार आहेत. आजची आपली जी रेसिपी तयार करायची आहे, रेसिपीचं नाव अजून आपण सांगितलेलं नाही. ओके. आणि हा एक फॉर्म्युला सिंपल, ए प्लस बी स्क्वेअर्स काय असतो? ए स्क्वेअर प्लस टॉइस ए बी प्लस बी स्क्वेअर्स. सिंपल, अतिशय सिंपल ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले. हा मॅथमॅटिक्स मधला फॉर्म्युला आहे. आणि आपण जे आज बनवणार आहे, आजची आपली जी रेसिपी आहे बघा, काय? कंपोजिशन. नाव खूप मोठे. कंपोजिशन ऑफ 2 SHMs हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ. पूर्ण मॅथमॅटिकल हाच आपलं पॉइंट आहे. पूर्ण मॅथमॅटिक्स पार्ट वगैरे करू नका. हे फक्त हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला. सिंपल, अतिशय सोपा आहे. बघा परत एकदा हेडिंग, कंपोजिशन ऑफ 2 SHM. SHM पार्टिकल्स 2 आहेत, आणि ते काय करतात? सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. समजा हा एक पार्टिकल आहे, दुसरा एक पार्टिकल आहे, आणि त्यांचा पिरियड मात्र सेम आहे. पिरियड लक्षात ठेवा, सेम आहे, आणि पाथ पण काय? सेम आहे. ओके. फक्त डिफरंट काय असणार आहे? अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेज. हे समजा एका पार्टिकलची अँप्लिट्यूड ही असू शकते, आणि एका पार्टिकलची काय असू शकते? ही असू शकते. एनिवे, फक्त लक्षात, कंपोजिशन ऑफ 2 SHMs. ओके. पार्टिकल परफॉर्मिंग, त्यांचा पिरियड काय असणार आहे? सेम असणार आहे, सेम पाथ, फक्त डिफरंट काय असणार आहे? डिफरंट अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेज. बट different amplitude and initial phase. ओके. स्टार्ट करायचं. बघा, पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म होतोय. सुरुवातीला पहिला पार्टिकल बघू, आणि त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? पहिल्या पार्टिकलची x1 म्हणू आपण. x1 इज इक्वल टू ए. जनरल इक्वेशन काय असतं डिस्प्लेसमेंटचं? x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस आय. ओके. आता आपलं जे कंपोजिशन टू SHM साठी बघतोय, अँप्लिट्यूड काय? डिफरंट आहे. हा सुद्धा काय? डिफरंट आहे. हा मात्र काय? सेम आहे. ओके. बघा आता, अँप्लिट्यूड डिफरंट, A1 लिहितो मी, साइन ओमेगा टी प्लस फाय 1. ओके. हे पहिल्या पार्टिकल साठी असणार आहे, आणि दुसऱ्या पार्टिकल साठी काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट A2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2. ओके. ते एकत्र राहणार. त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट बघा, पण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशी काढतो? सम. मग x इज इक्वल टू काय असणार आहे? x1 प्लस x2. ओके. देअरफॉर x इज इक्वल टू बघा काय? x1 ची व्हॅल्यू इथं पुट करू, A1 साइन ओमेगा टी प्लस फाय 1. ओके. प्लस x2 ची व्हॅल्यू पुट करू, A2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2. पूर्णपणे मॅथमॅटिकल्स आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघा,
आता साइन आपल्याला माहिती आहे ट्रिगोनोमेट्रिकचा फॉर्म्युला, तरी पण लिहितो मी, साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके. आता हा जो आहे हा साइन, ह्याला काय म्हणू आपण ए आणि ह्याला काय म्हणू बी. ओके. वा काय मग x इज इक्वल टू a1 तसाच काय असणार आहे साइन ए प्लस बी साइन ए म्हणजेच ओमेगा टी आणि कॉस बी म्हणजेच काय असणार आहे फाय 1 प्लस आता काय येणार आहे कॉस ओमेगा टी आणि काय येणार आहे साइन फाय 1. ओके. इज दॅट क्लिअर. प्लस हा a2 इथं पण तो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे बघा. हा साइन त्याला म्हणू a आणि हा काय असणार आहे प्लस बी. ओके. बघा आता साइन काय साइन ओमेगा टी साइन ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 2. ओके. आता a1 ने काय करू मल्टिप्लाय करू. मग x इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस a1 कॉस ओमेगा टी साइन फाय 1. ओके. प्लस a2 ने आप मल्टिप्लाय करू a2 साइन ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय 2. ओके. बघा हे इक्वेशन आपल्याला मिळालेले. आता इथे बघा साइन ओमेगा टी इथं पण काय साइन ओमेगा टी हे सुरुवातीला इथं कॉस ओमेगा टी इथं कॉस ओमेगा टी. ओके. बघा आता x इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 फर्स्ट ही सेकंड ही थर्ड अँड फोर्थ असा सिक्वेन्स लिहा म्हणजे समजेल. सेकंड लिहो प्लस a2 साइन ओमेगा टी कॉस फाय 2. ओके. प्लस काय ना a1 कॉस ओमेगा टी साइन फाय 1 a1 कॉस ओमेगा टी साइन फाय 1. ओके. आणि लास्ट a2 cos ओमेगा t sin फाय 2. ओके. बघा पहिली a1 sin ओमेगा t cos फाय 1 दुसरी a2 sin ओमेगा t cos फाय 2 थर्ड a1 cos ओमेगा t sin फाय 1 प्लस a2 cos ओमेगा t sin फाय 2. ओके. आता इथं sin ओमेगा t कॉमन therefore x is equal to sin ओमेगा t ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2. ओके. प्लस इथं बघा आता cos ओमेगा t ह्यासाठी आपण एकत्र लिहिलं जेणेकरून आपल्याला कॉमन हे करण्यासाठी. ओके. मग cos ओमेगा t a1 sin फाय 1 प्लस a2 sin फाय 2. ओके. इक्वेशन नंबर 3. आता हे जे इक्वेशन्स आहेत हे आणि दिस आता मी इथे लिहितो a1 sin फाय 1
प्लस A2 साइन फाय 2. यासाठी आपण काय तर मानणार, इथं व्यवस्थित लक्ष द्या. ह्या टर्मसाठी आपण एक नवीन टर्म काय करणार आहे, मानणार आहे. इथं व्यवस्थित लक्ष द्या. A1 cos फाय 1 प्लस A2 cos फाय 2. ओके. ए ही काय आपली एम्प्लिट्यूड आहे फर्स्ट SHM ची, ही दुसऱ्या SHM ची एम्प्लिट्यूड आहे, आणि त्यांची सम त्यांची जी ह्या एम्प्लिट्यूड साठी आपण एक सिम्बॉल वापरणार आहे. या दोघांची सम आहे, त्यासाठी आपण एक R वापरू, रिझल्टंट एम्प्लिट्यूड. आणि हा साइन आणि हा फाय 1 प्लस फाय 2 हा फेज आहे, आणि फेज साठी आपण त्यांचा रिझल्टंट साठी आपण एक सिम्बॉल वापरणार आहे, डेल. हे सिम्बॉल तुम्ही काही वापरू शकता, एक्स वापरू शकता, काय एनी, पण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आर वापरलेला आहे. आपण आर घेऊ. रिझल्टंट ही काय असणार आहे, एम्प्लिट्यूड. ही जी एका SHM ची असणार आहे, ही दुसऱ्या SHM ची असणार आहे, त्यांची सम केली तर हे आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड. इथं पण फेजचा काय केलेला आहे, रिझल्टंट फेज. ओके. मला सांगा इथं काय, याच्यासाठी काय सेम येणार आहे बघा, A1 प्लस A2 R, आणि हा फक्त काय लिहायचं इथं, कॉस डेल. ओके. इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5. ओके. आता बघा इक्वेशन नंबर 3 काय होईल, x इज इक्वल टू साइन ओमेगा टी. ओके. हा काय, R कॉस डेल प्लस कॉस ओमेगा टी, हा काय येणार इथं, R साइन डेल. ओके. हा R बाहेर घेऊया. x इज इक्वल टू R, ब्रॅकेट मध्ये काय येईल, साइन ओमेगा टी कॉस डेल प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल. हे काय आहे, असं लिहिलं तर चालेल का बघा, x इज इक्वल टू R साइन ओमेगा टी प्लस डेल. इक्वेशन नंबर 6. हा कशाचा फॉर्म्युला आहे, हे जर सोडवलं आपण कोणत्या रूलनी, साइन A प्लस बी नी, साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B. म्हणजे हे जर सोडवलं तर काय मिळेल बघा, R तसाच साइन ओमेगा टी कॉस डेल प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल. हीच टर्म. इज दॅट क्लिअर. बघा ही जी मिळाली रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळाली 2 SHM ची, आणि ही काय असणार, रिझल्टंट एम्प्लिट्यूड, आणि काय असणार आहे, रिझल्टंट फेज. ओके. सिंपल आहे. आता आपल्याला काय करायचंय, ह्या रिझल्टंट एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काढायची, आणि रिझल्टंट फेजची काय आपल्याला काय करायची, व्हॅल्यू काढायची. आपण बाय युजिंग दिस इक्वेशन्स, इक्वेशन 4 आणि 5 काय करणार ते यूज करणार आहे. कारण का, तर आपला R जो आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूड ह्या इक्वेशन मध्ये, बाकी कुठं नाही. आणि रिझल्टंट फेज सुद्धा कुठे, हे 4 आणि 5 इक्वेशन मध्ये, म्हणून त्याच आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. ओके. हे पॉज करून लिहा. नाउ वी हॅव टू फाइंड द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. फर्स्ट आपण रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड आउट करू. बघा आता बाय इक्वेशन आणि 4 आणि 5 वरून आपण काय करणार, रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढणार आहे. ओके. जर इक्वेशन 4 ला 5 ने डिवाइड केलं तर काय होईल, R कॅन्सल होईल, आपल्याला मिळणार नाही. मग आपण हे इक्वेशन काय करू, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करू. इक्वेशन नंबर 4 and 5 स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. नाउ इक्वेशन नंबर 4 स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, 4 and 5 हे काय करायचे, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. ओके. मग बघा काय होईल, 4R स्क्वेअर स्क्वेअरिंग साइन स्क्वेअर डेल. ओके. प्लस ऍड R स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल. ओके. नंतर काय असणार आहे, हा A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 स्क्वेअरिंग, आणि परत ऍडिंग करणार आहे, हा A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2 स्क्वेअरिंग, आणि काय केलं, ऍडिंग केलेले. ओके. आता बघा R स्क्वेअर कॉमन घेऊया, ब्रॅकेट मध्ये काय राहील, साइन स्क्वेअर डेल प्लस कॉस स्क्वेअर डेल. ओके. आता A प्लस बी चा स्क्वेअर,
ए प्लस बी स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर तो इथं आपण यूज करणार आहे. ओके बघा आता हे पॉज करून लिहा. रिझल्टंट एक्स इजल काय आर साइन ओमेगा टी प्लस डेल. ओके मग आता स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर काय a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 1 ओके प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 2 प्लस टॉइस a1 a2 काय ना रे साइन फाय 1 साइन फाय 2. समजलं हे कसं आलं ए प्लस बी स्क्वेअर मी परत रिपीट लिहितोय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉइस ए बी. आपला ए आणि हा काय म्हणलेला आहे ए आणि हा बी ए प्लस बी चा वर्ग आहे ह्याचा स्क्वेअर परत ह्याचा स्क्वेअर. ओके समजलं इज दॅट क्लिअर. बघा पुढची स्टेप्स आता बघा a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2 त्याचा स्क्वेअर प्लस याचा काय a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 1 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 2 प्लस टॉइस a1 a2 cos phi 1 phi 2. ओके आता इथं बघा ही टर्म आणि ही टर्म एकत्र घेऊ आणि साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा काय असतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय 1 होईल. नंतर आपण हे घेऊ साइन स्क्वेअर आणि हा कॉस स्क्वेअर आणि नंतर हे एकत्र लास्टला. ओके बघा आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल काय मिळेल आपल्याला हा 1. बघा a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 1 प्लस ही फर्स्ट म्हणू ही सेकंड ही थर्ड ही फोर्थ ही फिफ्थ 6 म्हणजे समजायला इझी जाईल. सेकंड काय लिहायचं a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस थर्ड a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय 2 प्लस फोर्थ a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 2 प्लस टॉइस a1 a2 sin phi 1 sin phi 2 प्लस टॉइस a1 a2 cos phi 1 cos phi 2. ओके ह्यातून बघा a1 स्क्वेअर ह्याला मल्टिप्लाय काय r स्क्वेअर a1 स्क्वेअर ओके साइन स्क्वेअर phi 1 प्लस cos स्क्वेअर phi 1 प्लस इथं a2 स्क्वेअर काय येणार आहे साइन स्क्वेअर phi 2 प्लस cos स्क्वेअर phi 2. ओके इथं टॉइस a1 a2 ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे साइन phi 1 साइन phi 2 प्लस cos phi 1 cos phi 2. ओके आता बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे आपण काय असणार आहे 1 आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे
बघा फोर्थ नंबरचा कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी होतं का? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. सेम आहे हा काय असणार आहे? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. म्हणजे काय असणार आहे हा? कॉस ए मायनस बी म्हणजे काय असणार आहे? कॉस फाय वन मायनस फाय टू. बघा देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर्स, हा वन होईल, हा ए टू स्क्वेअर्स प्लस टॉइस ए वन ए टू, हा काय येणार आहे? कॉस फाय वन मायनस फाय टू. ओके, इथपर्यंत क्लिअर? काय डाऊट्स? बघा हा सेम फॉर्म्युला आहे. असा लिहिलं तरी सुरुवातीला साइन ए वन साइन बी प्लस कॉस ए वन कॉस बी असं लिहिलं तर चालतं, फक्त ह्या फॉर्म्युल्यासाठी. ओके, आता आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचे. हा स्क्वेअर नकोय, याला स्क्वेअर रूट मध्ये टाकू. बघा काय होईल? बघा आर स्क्वेअर हे स्क्वेअर रूट मध्ये ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टॉइस ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू. ओके, यातून बाहेर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, हे कॅन्सल होत नाही, सगळे ऍडिशन करावं लागेल, हे तसंच राहणार. देअरफॉर आर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? अंडर रूट ए वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर प्लस टॉइस ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू. इक्वेशन नंबर 7. This expression gives the resultant amplitude of composition of 2SHM. Composition of 2SHM चे आपण काय काढलेले? रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता आपण त्याचा काय काढू? रिझल्टंट फेज बाय युजिंग दिस इक्वेशन्स. हे इक्वेशन वरून आपण काय काढली? रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता ह्याच इक्वेशन आपण काय करणार? रिझल्टंट फेज. ओके, मग अशा आपण काय केलं? इक्वेशन 4 आणि 5 काय केला? स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. आता आपल्याला हा पाहिजे, मग अशा हा पाहिला होता आर, म्हणून स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केलं. आता आपल्याला हा पाहिजे, मग आपण काय करू? 4 ला 5 काय करू? डिवाइड करू. हा कॅन्सल होईल, फक्त हा राहील. ओके, दिस एक्सप्रेशन काय असणार? रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ कॉम्पोजिशन ऑफ 2SHMs. आता रिझल्टंट फेज बघूया. 4 डिवायडेड बाय 5 इक्वेशन्स. 4 डिवायडेड बाय 5 काय येईल बघा? आर साइन डेल अपॉन आर कॉस डेल. ओके, म्हणजे A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू. ओके, आणि A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू. हा कॅन्सल होईल. साइन अपॉन कॉस काय असतो? साइन अपॉन कॉस टॅन डेल. ओके, आणि A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू अपॉन A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू. हा जर तिकडे गेला तर काय होईल? देअरफॉर डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स. सेम A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू आणि A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू. हे आपल्याला काय म्हणाल? रिझल्टंट फेज, हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ 2SHM, हे रिझल्टंट अँप्लिट्यूड्स. ओके, बाय युजिंग दिस इक्वेशन. रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट फेज काढण्यासाठी आपण इक्वेशन नंबर 4 आणि 5 काय केलं? यूज केलं. ओके, मांडलेले आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ते आपण काय केलेलं आहे? इक्वेशन नंबर 4 आणि 5. हे समजलं ना? आर का घेतलंय? तर रिझल्टंट अँप्लिट्यूडसाठी आर वापरलेला आहे आणि साइन साठी साइन रिझल्टंट फेज. ओके, इज दॅट क्लिअर? हे लक्षात ठेवण्यासाठी प्रॅक्टिस करा आणि ते फॉर्म्युले
सुरुवातीला आपण वैध ते फॉर्म्युला व्यवस्थित करा. आता आपण ह्याच्यामध्ये काय स्पेशल केसेस बघणार आहे. इझी स्पेशल केसेस. आता ते आपण स्पेशल केसेस बघू फक्त रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी. ओके. Special cases. Case number 1. If the two SHMs, बघा two SHMs are in the same phase. बघा सेम फेज मध्ये असेल तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स लक्षात ठेवायचा 0 असतो. जर त्या दोन SHM कशा असतील इन फेज असतील. इन फेज मध्ये फेज डिफरन्स काय असतो 0 आणि आउट ऑफ फेज असेल तर फेज डिफरन्स काय असतो पाय रेडियन किंवा 180 डिग्री. ती केस आपण बघणार आहे नंतर. बघा काय रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos phi1 minus phi2. ओके. therefore r is equal to a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos 0 आणि cos 0 काय असतो 1. therefore r is equal to काय असणार आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 इंटू 1. ओके. मग काय बघा कशाचा फॉर्म्युला आहे r is equal to काय मिळाला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 a प्लस b स्क्वेअर्स असतो. हेच काय मिळेल therefore r is equal to अंडर रूट a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर्स. हे जर सॉल्व केलं तर हे मिळेल a प्लस b चा स्क्वेअर. मग हा स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे r is equal आपल्याला a1 प्लस a2. इथं मी प्लस मायनस लिहितो. पॉझिटिव्ह रिझल्टंट अँप्लिट्यूड निगेटिव्ह रिझल्टंट अँप्लिट्यूड. ओके. ही फर्स्ट केस आहे स्पेशल केसची. तर फेज डिफरन्स काय असेल किंवा दोन SHM मधला फेज काय असेल इन फेज असेल. स्टार्ट सुरुवातीला इथूनच स्टार्ट होतील त्या. इथून जर स्टार्ट झाला तर काय असणार म्हणजे फॉर असं जर ग्राफ वर दाखवलं त्याला म्हणतात इन फेज. ओके. इन फेज. एनिवे एवढ्या डिटेल मध्ये नको बघायला. जर अँप्लिट्यूड जर सेम असेल आता अँप्लिट्यूड आपण काय सांगितलेले कंपोजिशन मध्ये डिफरंट सांगितलेले. जर अँप्लिट्यूड जर सेम ठेवली तर काय होईल रिझल्टंट अँप्लिट्यूड वरती काय इफेक्ट होईल. इफ अँप्लिट्यूड जर सेम असेल a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a काय होईल बघा म्हणजे काय मिळेल आपल्याला r इज इक्वल टू a प्लस a म्हणजेच काय मिळेल ट्वाइस. ओके. हे मिळालं. ही पहिली केस. आता दुसरी केस बघू. केस सेकंड. इफ द टू SHM मधला जर फेज डिफरन्स 90 असेल 90 डिग्री म्हणजे एक वेव मीन पासून स्टार्ट होईल आणि एक वेव कुठून एक्स्ट्रीम पासून फेज डिफरन्स 0. ओके. एक इथून स्टार्ट झाली आणि इथून स्टार्ट झाली तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असेल ते सेम. इथे काय येणार फक्त आता cos 90 काय असतो 0 म्हणजे काय येईल हे सेम आणि cos इथं काय येणार 90 आणि cos 90 0 ह्यानी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार हा 0 येईल. बघा हा काही पूर्ण फॅक्टर हा 0 येईल म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. हे कॅन्सल होत नाही. हे कॅन्सल होत नाही. तुम्हाला ब्रॅकेट सोडावं लागेल प्लस करून मग ते हे आपल्याला काय मिळाली रिझल्टंट. ओके. इक्वेशन्स. जर अँप्लिट्यूड जर आपण जर सेम ठेवली तर इक्वेशन काय बघा r इज इक्वल टू
a1 square स्केल r is equal to twice a1 square. हा स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे बाहेर निघेल a आणि अंडर रूट 2. ओके, हा कधी असणार आहे? हेच डिफरन्स 90 असेल. ओके, दोन वेव्ह मधला. तर ही काय मिळेल आपल्याला? रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि जर अँप्लिट्यूड जर सेम ठेवली तर ही आपल्याला मिळेल. ओके, आणि लास्ट जी केस असणार, केस नंबर 3, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हटली की 180 पाय 180 डिग्री. ओके, हे तेच. आता कॉस 180 काय असतो? -1 म्हणजे कॉस हा काय झाला? 180. म्हणजे आपल्याला कॉस 180 काय असतो? हे सेम फक्त इथं 180 लिहायचं. फेज म्हणजे काय असणार आहे? -1 आणि -1 ने जर मल्टिप्लाय केलं इथं काय येणार आहे? मायनस. बघा, म्हणजे r इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर्स मायनस ट्वाइस a1 a2. ओके, आणि कशाचा फॉर्म्युला? a मायनस b स्क्वेअर्स. सिंपल. म्हणजे काय येणार आहे? a मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर्स. हा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. r इज इक्वल मिळेल a1 मायनस a2. आउट ऑफ फेज साठी रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळाले आपल्याला. जर अँप्लिट्यूड जर सेम झाली, हे रिझल्टंट काढतोय आपण. तर अँप्लिट्यूड जर सेम झाली a1 a2 इज इक्वल टू a, तर काय होईल बघा? रिझल्टंट काय मिळेल? a मायनस a. काय मिळेल रिझल्टंट? काय मिळेल आपल्याला? 0. या 3 केसेस आहेत, स्पेशल केसेस. फेज काय असेल? पहिला इन फेज 0 90 आणि तिसरा जो असणार तो आउट ऑफ फेज. पूर्णपणे मॅथमॅटिक्स अतिशय सोपं आहे. प्रॅक्टिस करा. तुमच्या लक्षात 1-2 वेळा लिहून काढा. फॉर्म्युले 2-3 लक्षात ठेवा. सिंपल एक्सप्रेशन. ओके, पॉज करून घ्या.